इतिहास अभ्यासक श्रीमंत कोकाटे आपल्याबरोबर आहेत। आज त्यांनी मसाजोग येथे येऊन धनंजय देशमुख यांची भेट घेतली। सर, धनंजय देशमुख यांची भेट घेतली, या सगळ्या प्रकरणाबद्दल काय वाटतं आपल्याला? माननीय दिवंगत संतोषअण्णा देशमुख हे आपल्या मसाजोगचे नव्हे तर बीड जिल्ह्यातील अत्यंत लोकप्रिय, कर्तृत्ववान आणि मनमिळावू नेते होते। मसाजोग सारख्या ग्रामीण भागाचे ते सलग 3 वेळा सरपंच होते। सरपंच होणे सामान्य गोष्ट नाही, तर ते लोकप्रिय होते, कर्तृत्ववान होते, म्हणूनच लोकांनी त्यांना सरपंचपद बहाल केलं। गरीबातल्या गरीब माणसाला मदत करणे संतोषअण्णांचं ध्येय होतं। राजकारणातील संत म्हटलं तरी वावगं होणार नाही, अशा राजकारणातील संत असणाऱ्या संतोष देशमुख यांची अत्यंत निर्दयपणे या बीड जिल्ह्यातील पोचलेल्या, वाढवलेल्या, जतन केलेल्या दहशतवादाने संतोषअण्णा देशमुख यांचा बळी घेतला। आणि हा बळी का गेला? या ग्रामीण भागातील सर्वसामान्य कुटुंबातील मुलं दहशतवाद्याने अतिरेकी का झाले? निर्दयपणे मारण्यापर्यंत त्याची मजल का गेली? तर या पाठीमागे राजकीय वरदहस्त असल्याशिवाय हे होऊ शकत नाही। या ठिकाणची पोलीस यंत्रणा, या ठिकाणची महसूल यंत्रणा हाताशी धरून परळी, अंबाजोगाई, केज या परिसरामध्ये दहशतवाद वाढवलेला आहे। आणि इथल्या दहशतवादाने अनेक निरपराध तरुणांचे जीव घेतलेले आहेत, अनेक कुटुंब उद्ध्वस्त केलेले आहेत। आणि यामध्ये संतोषअण्णा देशमुख यांचा जो बळी गेलेला आहे, त्यामुळे केवळ हे दुःख मसाजोगचं नाही, संपूर्ण महाराष्ट्राचं दुःख आहे। आणि आपल्याला जर का एक म्हण आहे मराठीमध्ये, म्हातारी मेलाचं दुःख नाही, काळ सोकावता कामा नये। जो काळ का सोकावला? तर या पाठीमागे राजकीय वरदहस्त आहे, त्यामुळे घडलेला आहे। आणि इथला दहशतवाद समूळ नष्ट करायचा असेल तर महाराष्ट्र सरकारच्या गृह खात्याने कडक कारवाई केली पाहिजे आणि याच्या मुळापर्यंत गेलं पाहिजे। दहशतवादाचं जे मूळ आहे, राजकीय हस्तक्षेप, राजकीय वरदहस्त, त्याच्याकडे सुद्धा गांभीर्याने राज्य सरकारने लक्ष घातलं पाहिजे। आपण बोलताना राजकीय हस्तक्षेप वारंवार म्हटलात, नेमकं राजकीय हस्तक्षेप आता 3 महिने झाले या घटनेला, नेमकं आत्तापर्यंत हा राजकीय हस्तक्षेपामुळे ह्या घटनेमध्ये काही तपासात वगैरे अडचणी अशा आल्या तर तुमचा अभ्यासक म्हणून हे पहा, सर्वसामान्य ग्रामीण भागातील मुलं अतिरेकी आणि दहशतवादी का झाली? अनेक माणसं मारण्यापर्यंत त्यांची मजल का गेली? संतोषअण्णाला निर्दयपणे, निगृढपणे मारलं आणि त्याचा आनंदोत्सव साजरा करतात, म्हणजे आपल्याला कोणीतरी यामध्ये वाचवतंय, कोणाचं तर पाठबळ आहे। याशिवाय वाल्मिक कराडसारखे आणि अशी पोरं तयार झालेली नाही ती। त्यामुळे या दहशतवादाचं मूळ धनंजय मुंडेंपर्यंत जातं, कारण राजकीय शक्तीचा वापर करून हा दहशतवाद पोचलेला आहे। आणि हा दहशतवाद फक्त संतोषअण्णांचाच बळी घेतला नाही, तर अशा अनेक बळी या बीड जिल्ह्यातील गेलेले आहेत। आणि म्हणून हा दहशतवाद समूळ नष्ट करायचा असेल तर गृह खात्यानं गांभीर्याने लक्ष घालून या दहशतवादाच्या मुळापर्यंत गेलं पाहिजे आणि त्यांच्यावर सुद्धा कारवाई झाली पाहिजे। धनंजय मुंडेचा राजीनामा झालाय, ह्याच्यानंतर आता पुढं काय होणं अपेक्षित आहे किंवा काय होवं असं तुम्हाला वाटतं? अहो, केवळ राजीनाम्याने हा प्रश्न सुटणार नाही, त्यांच्यावर सुद्धा कारवाई झाली पाहिजे। कारण या दहशतवादाने सगळ्या समाजाचं नुकसान केलंय, फक्त एका समाजाचं नुकसान नाही केलं। संतोषअण्णांचा बळी तर घेतलाच, पण असे अनेक बळी, परळीपासून अंबाजोगाईपासून केजपर्यंत अनेकांचे बळी गेलेले आहेत। आणि महाराष्ट्र शिवरायांचा महाराष्ट्र आहे, फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे, हा महाराष्ट्र न्यायवादी महाराष्ट्र आहे। आणि या महाराष्ट्रामध्ये जर का दहशतवाद पेरला जात असेल, वाढवला जात असेल, तर शिवरायांच्या महाराष्ट्राचा अपमान आहे। आणि आपल्याकडे अलीकडे म्हणतात महाराष्ट्राचा बिहार चालला, बिहार केला, महाराष्ट्राचा बिहार केला। अहो, बिहारला बदनाम करू नका, बिहारपेक्षा वाईट अवस्था या बीड जिल्ह्यात झालेली आहे। आणि या पाठीमागचं जे मूळ आहे ते धनंजय मुंडे आहे, आणि त्यावरती कारवाई महाराष्ट्र सरकारच्या गृह विभागाने केली पाहिजे। काल परवा सभागृहामध्ये अनिल परबाने एक वक्तव्य केलं की माझा छळ झाला पक्ष बदलण्यासाठी, जसं की छत्रपती संभाजी महाराजांचा झाला धर्म बदलण्यासाठी। काय वाटतं आपल्याला? अशी कुठल्याही महापुरुषाची कुणी तुलना करू नये। इतिहासामध्ये होऊन गेलेले छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्या त्यागाची, बलिदानाची, समर्पणाची तुलना जगात कोणाशी होऊ शकत नाही। संभाजीराजांनी मरण पत्करलं पण शरण गेले नाहीत। आमदार अनिल परब यांचं वक्तव्य आक्षेपार्ह आहे। आमदार अनिल परब काय महापुरुष झाले का? तुमच्या राजकीय स्वार्थासाठी, राजकीय फायद्यासाठी तुम्ही स्वतःची तुलना छत्रपती संभाजीराजांशी करून घेता, हे अनिल परब यांचं वक्तव्य निषेधार्ह आहे
आक्षेपार्ह आहे. सावंतांना धमकी दिलेलं प्रकरण असेल कसं पाहता? कोणालाही धमकी देऊ नये. आपल्या देशामध्ये लोकशाही आहे. आपण संसदीय लोकशाही मानणारे लोक आहोत. त्यामुळे धमकी देण्याचा आपण निषेधच करतो. कुणाची कुठल्याही आपल्याकडे संविधान आहे. संविधानातील कलम क्रमांक 21 आर्टिकल 21 म्हणजे कलम 21 मध्ये काय राईट टू लाईफ. प्रत्येक भारतीय नागरिकाला जगण्याचा आणि तो कसा जगण्याचा निर्भीडपणे जगण्याचा अधिकार भारतीय संविधानाने दिलेला आहे. आणि धमकी देणं म्हणजे तुमच्या राईट ऑफ लाईफ म्हणजे जीविताचा अधिकार जगण्याचा जो अधिकार आहे त्यावरती आक्षेप आहे. त्यामुळे जे धमकी देणारे आहेत त्यांच्यावरती गृह खात्याने कायदेशीर कारवाई केली पाहिजे. अबू आझमी म्हणले अलीकडे की म्हणजे औरंगजेबाचं उदात्तीकरण करणारं वक्तव्य केलं अबू आझमीनं सुद्धा. अबू आझमीचं वक्तव्य सुद्धा निषेधार्ह आहे. कारण अबू आझमी जे म्हणाले औरंगजेब उत्तम प्रशासक होता. कशात उत्तम प्रशासक होता औरंगजेब? ज्या औरंगजेबाने सख्या भावाला मारला अत्यंत निर्दयपणे. सुफी संत असणाऱ्या सरमद हा अत्यंत महत्त्वाचा सुफी संत होता. त्या सुफी संत असणाऱ्या सरमदची हत्या केली आणि त्याचं शिर संपूर्ण आग्रा शहरातून मिरवणूक काढली. आणि स्वतःचा वडील शहाजहान बादशाह याला नजरकैद म्हणजे तुरुंगातच ठेवलं. आणि शहाजहान बादशाहचा लाडका पुत्र होता ज्येष्ठ पुत्र दारा. आणि शहाजहान बादशाहला दाराला उत्तराधिकारी नेमायचं होतं. तर त्या औरंगजेब बादशाहनं स्वतःचा मोठा भाऊ दारा याचा शिरच्छेद केला आणि ते शिर एका पेटीमध्ये ठेवलं आणि ती पेटी भेट म्हणून वडिलाला पाठवली शहाजहानला. आपल्या लाडक्या पुत्राचं शिर पाहिल्यानंतर शहाजहान बादशाहला काय वाटलं असेल? म्हणजे इतका निर्दयी औरंगजेब बादशाह होता. त्या औरंगजेब बादशाहने अनेकांच्या हत्या केल्या, धर्मांतरासाठी त्रास दिला. छत्रपती संभाजीराजांना 39 दिवस हलहाल करून मारलं. संभाजीराजांचे डोळे काढले, जीभ कापली, शरीराचे तुकडे तुकडे केले. वयाच्या 32व्या वर्षी संभाजीराजांना हलहाल करून ठार मारणारा औरंगजेब बादशाह हा भारताचा किंवा कुठल्याही समाजाचा आदर्श होऊ शकत नाही. तो क्रूर होता, निर्दय होता, पातळयंत्री होता. असा औरंगजेब बादशाह आदर्श वाटणं अबू आझमीला म्हणजे अबू आझमीची मानसिकता सुद्धा क्रूर आणि निर्दय आहे हे स्पष्ट होतं. धन्यवाद. एकंदरीतच बीड जिल्ह्यामध्ये ही जी परिस्थिती आहे, गुन्हेगारी आहे, ह्याला राजकीय पार्श्वभूमी कारणीभूत आहे असं श्रीमंत कोकाटे यांनी म्हटलं आहे. कॅमेरामॅन अमित आडेसह मी श्रीराम क्षीरसागर, TV9 मराठी, बीड, मसाजोग. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.